नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. बाळाला खाऊ घालत असताना बाळ खूप जास्त रडतो, घास तोंडामध्ये धरून ठेवतो, तो थुंकून टाकतो किंवा बाळ उलटी करतो, बाळ व्यवस्थित खात नाही, तोंड फिरवतो किंवा बाळाला भूकच लागत नाही. असं का होतं? आमचा बाळ नीट का खात नाही? यामागे 5 मेन कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्ही बाळाला वारंवार फीड करत असाल, वारंवार काही ना काही खाऊ घालत असाल तर असं होऊ शकतं. बाळाचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा कमी होतो. बाळाला खाणं ही जी प्रोसेस आहे ही आवडत नाही. मुलं जशी मोठी व्हायला लागतात तर त्यानंतर बाळाच्या वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणं, त्या हाताळणं, त्या ऑब्झर्व करणं, त्या करून पाहणं यामध्ये जास्त इंटरेस्ट येतो. आणि अशा वेळी जर तुम्ही बाळाला वारंवार फीड करत असाल, थोड्या वेळाने खाऊ घालत असाल तर खाणं ही जी काही गोष्ट आहे ही बाळाला आवडेनाशी होते. त्यांना वाटतं की त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये हा एक डिस्टर्बन्स आहे. एका ठिकाणी बसून बाळाला खाणं हे आवडत नाही. या व्यतिरिक्त वारंवार खाऊ घातल्यामुळे बाळाच्या डायजेशनवरती सुद्धा एक प्रकारचं प्रेशर येतं, एक प्रकारचा ताण येतो, ज्या कारणामुळे बाळाची भूक मंदावते आणि बाळाची गोडी तर कमी होतेच पण बाळाला भूक सुद्धा व्यवस्थित लागत नाही. दुसरं कारण म्हणजे जर तुम्ही बाळाला वारंवार तोच आहार खाऊ घालत असाल तर, म्हणजे वारंवार बाळाला एकच खीर असेल किंवा नाचणी सत्व आहे, सेरेलॅक आहे किंवा दूध बिस्किट आहे, अशा काही गोष्टी आहेत की ज्या त्याच परत बाळाला जर देत असाल तर त्यावेळी सुद्धा वारंवार मिळणारी तीच टेस्ट, तेच टेक्स्चर किंवा तोच पदार्थ पाहून बाळ सुद्धा बोर होतो आणि बाळाची खाण्यामधली गोडी निघून जाते. आपल्या बाबतीमध्ये सुद्धा तसं होतं. ते तर लहान मूल आहे, अतिशय चंचल आहे, त्याला व्हरायटी हवी असते आणि अशा वेळी एकच पदार्थ खाऊन बाळही बोर होतो आणि हळूहळू खाणंच सोडून देतो. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाळाला फोर्सफुली फीडिंग करत असाल तर, बाळाला भूक नाहीये किंवा बाळाला खाण्याची इच्छा नाही, तो पदार्थ आवडत नाही, तरीही तुम्ही बाळाला अगदी फोर्सफुली रडवत खाऊ घालत आहात तर ते गोष्ट सुद्धा बाळाला बिलकुल आवडत नाही. हळूहळू बाळाची जी काही पचन संस्था आहे ही सुद्धा कार्य करायचं कमी करते, स्लो करते आणि बाळाची भूक मंदावते आणि बाळाला या प्रकारचं खाणं आहे हे बिलकुल आवडतही नाही, शिवाय अशा प्रकारे खाल्लेलं बाळाच्या अंगी सुद्धा लागत नाही. त्यामुळे मी नेहमी रिकमेंड करते की बाळाला कधीही फोर्सफुली खाऊ घालू नका. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाळाच्या जेवणाच्या अगोदर स्नॅक देत असाल, म्हणजे बाळाचा आता जेवणाचा टाइम झालेला आहे, थोड्या वेळामध्ये बाळ हा एक प्रॉपर मील घेणार आहे. बाळाच्या दिवसभराचे मेन मील 3, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. या मीलच्या अगोदर जर तुम्ही बाळाला हलकं फुलकं काही खायला देत असाल, म्हणजे बाळाला एखादा फ्रूट दिलेला आहे, बाळाला बिस्किट दिलेलं आहे किंवा आणखी काही छोटे मोठे पदार्थ आहेत तर ते बाळाला दिलेलं आहे किंवा बाळाला स्नॅक ऑफर केलेलं आहे, म्हणजे जिथे तुम्ही बाळाला पूर्ण त्याचा जो आहार आहे हा देणार होता तर त्या अगोदर तुम्ही बाळाची जी भूक आहे हे छोटे मोठे जे काही खाणं आहे यामुळे थोडीशी भागवलेली आहे. आणि जेव्हा बाळाला कडकडून भूक लागलेली नसते तर त्यावेळी बाळाला खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही. या छोट्याशा स्नॅकमुळे बाळाची जी भूक आहे ही पूर्ण तर भागत नाही पण हलकीशी भागते, ज्या कारणामुळे बाळ हा परत एका ठिकाणी बसून जे काही त्याचा मेन मील आहे हा घ्यायला रेडी होत नाही आणि या कारणामुळे सुद्धा बाळ हा व्यवस्थित खात नाही. त्यामुळे बाळाच्या 2 मीलमध्ये कमीत कमी तुम्हाला 2 तासाचं अंतर हे जरूर ठेवायचं आहे. जेवणा अगोदर बाळाला कोणत्याही प्रकारचं जे काही स्नॅक आहे हे तुम्हाला ऑफर करायचं नाही. याशिवाय तुम्हाला बाळाला जेवणाआधी पाणी सुद्धा द्यायचं नाही. साधारणतः 15 ते 20 मिनिटापर्यंत तुम्हाला जेवणाच्या अगोदर बाळाला पाणी हे द्यायचं नाही. पाण्याने सुद्धा पोट फुल होतं आणि जेव्हा बाळ खातो तर त्याचं प्रमाणही कमी होतं, बाळाला भूकही राहत नाही आणि बाळ मनापासून खात नाही. आणि लास्ट गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाळाला खूप जास्त गोड पदार्थ देत असाल, विशेषतः जी काही पांढरी साखर आहे ही तुम्ही बाळाच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वापरत असाल तर त्यावेळी सुद्धा बाळाचं जे डायजेशन आहे हे स्लो होतं, बाळाला भूक व्यवस्थित लागत नाही आणि बाळ हा मनापासून आवडीने या गोष्टी खात नाही. त्यामुळे शक्यतो तुम्हाला हे जे काही गोड पदार्थ आहेत हे नॅचरली पद्धतीने बाळाला द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही खजूरचं सिरप ऍड करू शकता, गूळ ऍड करू शकता किंवा जे काही गोड फळांच्या प्युरीज आहेत हे बाळाच्या आहारामध्ये ऍड करू शकता. शक्यतो बाळाला ही जी काही पांढरी साखर आहे ही तुम्हाला जेवढी लेट इंट्रोड्यूस करता येईल तेवढी लेट करायची आहे. शिवाय याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला अतिशय कमी ठेवायचं आहे. यामध्ये असणारे जे काही केमिकल्स आहेत यामुळे बाळाच्या डायजेशनवरती परिणाम होतो, बाळाची भूक मंदावते, शिवाय बाळाची हळूहळू खाण्याची गोडी सुद्धा कमी होते. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला स्ट्रिक्टली टाळणं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला फॉलो करायच्याच आहेत पण त्याचबरोबर बाळाच्या दुधाचं प्रमाण सुद्धा तुम्हाला बाळाच्या वयानुसारच ठेवायचं आहे. यामध्ये चॅनलवरती आपण वयानुसार बाळाला किती प्रमाणामध्ये दूध द्यायला हवं, कधी द्यायला हवं यावरती सुद्धा एक डिटेल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. जर आतापर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्यानुसार बाळाच्या वयानुसार योग्य त्या क्वांटिटीमध्ये हे दूध तुम्हाला बाळाला द्यायचं आहे. तर या काही गोष्टी होत्या. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.